राम से चल के राम पे आए, प्रेम कोई और न जाने, राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी, राम सिया राम जय जय राम। नमस्कार मित्रांनो, चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा 9वा दिवस आहे। या तिथीस भगवान विष्णूचा 7वा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला आहे। हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात। दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी 12 वाजता रामजन्माचा सोहळा होतो। श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते। श्री रामांच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठी पण घालतात। श्री रामांची पूजा करताना त्यांना करंगळीजवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावतात। तसेच श्री रामांना हळदकुंकू वाहताना आधी हळद अन नंतर कुंकू उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात। श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली अन जाई ही फुले वाहतात। त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात। रामजन्माच्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवात रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो। या वर्षी अयोध्येत मोठ्या उत्साहात होणाऱ्या रामनवमीला श्री रामलांच्या कपाळावरील सूर्यतिलक खास आकर्षण असणार आहे। ऑप्टोमेकॅनिकल प्रणालीसाठी विशिष्ट उपकरणे लावली असून वैज्ञानिकांना सूर्यतिलक आणण्यात यश आले आहे। अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात शुक्रवारी रामललाच्या सूर्यतिलकाची यशस्वी चाचणी घेण्यात आली। आरशातून सूर्याची किरणे परमेश्वराच्या मस्तकावर पडत होती। शुक्रवारी दुपारी 12 वाजता शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत सूर्यतिलकाची चाचणी घेण्यात आल्याचे रामजन्मभूमी ट्रस्टने सांगितले। सूर्यतिलकाच्या या 1 मिनिट 19 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये रामललाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास आरती करत आहेत। दरम्यान सूर्याची किरणे रामललाच्या कपाळावर तिलक करत आहेत। 17 एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त दुपारी ठीक 12 वाजता रामललाचे सूर्यतिलक करण्यात येणार आहे। शास्त्रज्ञांनी ज्या प्रकारे प्रयत्न केले ते अतिशय कौतुकास्पद आहे। त्रेतायुगातही जेव्हा रामाचा जन्म झाला तेव्हा सूर्यदेव 1 महिना अयोध्येत राहिले। त्रेतायुगातील ते दृश्य आता कलियुगातही साकार होत आहे। CBRIने सूर्यतिलक प्रणाली तयार केली। IIT रुरकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने ही प्रणाली तयार केली आहे। प्रकल्प शास्त्रज्ञ देवदत्त घोष यांच्या मते हे सूर्याचा मार्ग बदलण्याच्या तत्वांवर आधारित आहे। त्यात 1 रिफ्लेक्टर, 2 आरसे, 3 लेन्स आहे आणि पितळी पाईपद्वारे किरण मस्तकावर पाडण्यात आले। CBRIचे शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप चौहान यांनी सांगितले की रामनवमीची तारीख चांद्र कॅलेंडरनुसार ठरवली जाते। सूर्यतिलक वेळेवर व्हावेत यासाठी सिस्टीममध्ये 19 गिअर्स बसवण्यात आले आहेत, जे काही सेकंदात आरसा आणि लेन्सवरील किरणांचा वेग बदलतील। बेंगळुरू स्थित ऑप्टिका कंपनीने लेन्स आणि ब्रास पाईप्स बनवले आहेत। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सचाही या प्रकल्पात सहभाग आहे। सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी, उत्तराखंडच्या वैज्ञानिकांची टीम या कामात गेले काही दिवस व्यस्त होती। प्रभू श्रीरामललाच्या कपाळाचे अचूक स्थान सुनिश्चित करण्यासाठी 1 स्टिकर लावण्यात आले होते। वैज्ञानिकांनी केलेल्या चाचणीदरम्यान प्रभू श्री रामललाच्या कपाळी 4 मिनिटे सूर्यतिलक आणण्याच्या प्रयत्नांना यश आले असून रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजताही सर्वांना ते पाहता येईल। याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा। धन्यवाद। मंगल भवन अमंगल हारी,
द्रवहु सुदशरथ अजर बिहारी।